हॅलो एव्हरीवन, मी किरण सांगे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर जी काही फोटोशॉपची सिरीज चालू आहे त्यामध्ये आपला आज लेक्चर 3 आहे. लेक्चर 2 मध्ये आपण बघितले होते की लेयर्स कशा प्रकारे काम करतात, तसेच लेयर पॅनल बद्दल आपण ब्रीफ मध्ये एक्सप्लेन केलं होतं. ज्यांनी कोणी फोटोशॉप सिरीज मधला लेक्चर 1 लेक्चर 2 बघितला नसेल तर जाऊन चॅनलवर चेक करू शकता. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मर्क्युरी टूल. ओके, मर्क्युरी टूल आणि लॅसो टूल हे दोन टूल्स आपण बघणार आहोत. आता मी फर्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इकडे डाव्या साईडला सगळे टूल्स विजिबल असतात. ओके, डाव्या साईडला जे काही आहे टूल्स सगळे विजिबल असतात. त्यामध्ये फर्स्ट मूव्ह टूल आपण बघितला होता. मूव्ह टूलचा यूज काय असतो? एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करण्यासाठी. समजा फॉर एक्झाम्पल एखादा आपण इमेज ऍड करतोय आपल्या डिझाईन मध्ये, त्याला आपल्याला दुसरीकडे मूव्ह करायचंय तर आपण असं मूव्ह टूलने मूव्ह करू शकतो. ठीक आहे, मी फर्स्ट लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं बट रिपीट केलंय आज. ओके, रिव्हिजन म्हणून. त्यानंतर सेकंड आहे आपला आजचा जो काय टॉपिक आहे तो मर्क्युरी टूल. ओके, मर्क्युरी टूलवर जर तुम्ही क्लिक केलं ना तर 4 ऑप्शन तुम्हाला ओपन होतील. इथे 4 ऑप्शन दिसतात. मर्क्युरी टूलवर क्लिक केल्यानंतर रेक्टँग्युलर मर्क्युरी टूल, इलिप्टिकल मर्क्युरी टूल आणि सिंगल रो मर्क्युरी टूल, सिंगल कॉलम मर्क्युरी टूल. आता आपण एक एक त्यामध्ये एक्सप्लेन करणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा, तेव्हाच लक्षात येणार आहे आणि सगळे तुम्हाला जे काही कीबोर्डचे शॉर्टकट आहेत ते समजणार आहेत. ठीक आहे, फर्स्ट ऑप्शन ओपन करते रेक्टँग्युलर मर्क्युरी टूल. याचा यूज काय असतोय तर कुठलाही पार्ट सिलेक्ट करण्यासाठी याचा यूज होतोय. फॉर एक्झाम्पल तुम्ही नवीन बिगिनर असाल तर नवीन नवीन काय होतंय, तुम्ही हा असा सिलेक्ट करताय आणि साईडला क्लिक करताय. ओके, साईडला क्लिक केल्यावर तो डिसअपिअर्ड होऊन जाणार आहे. काय करायचंय तुम्हाला? रेक्टँग्युलर मर्क्युरी टूल घेऊन सिलेक्शन करायचंय. ओके, सिलेक्शन केल्यानंतर तुम्ही हा जो काही स्पेस आहे तो सिलेक्ट केलेला त्या जागेत कुठलीही गोष्ट करू शकतात. समजा तुम्हाला कलर फिल करायचा आहे तर कलर फिल सुद्धा करू शकतात. आता या व्हिडिओमध्ये मी कलर फिलचा पण एक ऑप्शन एक्सप्लेन करणार आहे. ते इथे खाली तुम्हाला 2 कलर दिसताय, ग्रीन कलर दिसतंय, एक रेड कलर दिसतोय. इथून तुम्ही क्लिक करून कलर चेंज करू शकता. समजा फॉर एक्झाम्पल मी एक ब्ल्यू कलर घेते. ओके, आणि हा जो बॅकग्राऊंडचा जो कलर आहे फॉरग्राऊंडचा ब्ल्यू घेते आणि बॅकग्राऊंड मध्ये एक स्काय कलर घेते. ओके, स्काय कलर घेते. ब्ल्यूच्या ऐवजी आपण येलो घेऊया. ओके, इथून तुम्हाला कलर चूज करता येता. ओके, मी इथे 2 कलर घेतलेत, सिलेक्शन घेतले. आता मी एक शॉर्टकट सांगणार आहे महत्वाचा कलर फिलअप करण्याचा. जर तुम्ही कीबोर्डवर ऑल्ट आणि बॅकस्पेस सोबत जर प्रेस करताय तर तो कलर फॉरग्राऊंड कलर तुमचा अप्लाय होणार आहे. म्हणजे बघा, मी प्रॅक्टिकल दाखवते. ऑल्ट आणि बॅकस्पेस, बघा ऑल्ट बॅकस्पेस प्रेस केलंय तर येलो कलर आलाय. त्याच जागेवर जर मी कंट्रोल प्लस बॅक प्रेस करते, ठीक आहे, कंट्रोल बॅकस्पेस, तर कुठला येतोय? ब्ल्यू कलर येतोय. ठीक आहे, तसे हे 2 कलर आपण सिलेक्ट करू शकतो. आता हे जे काही सिलेक्शन घेतलंय त्यावर समजा तुम्हाला कलर फिल नकोय, दुसरं काहीतरी करायचं. समजा ब्रश टूल घेते. ओके, ब्रश टूल घेते तर ब्रशने कलर करते. आपण येलो कलर घेतलाय. ओके, कलर घेते. जर खालचा कलर हवाय तर कंट्रोल बॅकस्पेस करून कलर घेऊ शकता. ओके, हा जो ब्रशचा कलर आहे तो तुम्ही इथून चेंज करू शकताय. ओके, ते आपण ब्रश टूल मध्ये बघणारच आहोत. नॉर्मल आता सिलेक्शन बघतोय तर तुम्ही बघू शकताय इथे जर तुम्ही बाजूला काही करताय तर ते तिथे अपिअर्ड होणार नाही. फक्त सिलेक्शन मध्ये तुम्ही त्याचा कलर करू शकतात. ठीक आहे, नॉर्मल जेव्हा ही फर्स्ट स्टेप आहे तुमची फोटोशॉपची, फर्स्ट स्टेप आहे. ओके, या प्रकारे तुम्ही कलर फिल करू शकताय तुम्हाला हव्या असलेल्या जागेवर. ओके, सिलेक्शन टूलचा यूज करून तुम्ही एखादं ऑब्जेक्ट किंवा एखादी जागा अशी सिलेक्ट करून त्या जागेवर काम करू शकतात. ठीक आहे, बाहेर कलर जात नाहीये बघा या पद्धतीने. ओके, कलर फिल केला. आता यामध्ये बघा रेक्टँग्युलर मर्क्युरी टूल नंतर इलिप्टिकल मर्क्युरी टूल आहे. ओके, रेक्टँग्युलर म्हणजे रेक्टँगल शेप मध्ये येतोय. बट रेक्टँग्युलर मर्क्युरी टूल तुम्ही ओपन कराल ना तर इथे काही ऑप्शन्स अपिअर्ड होणार आहे. ओके, हा जो फर्स्ट आहे तो
आपण नॉर्मल जो काही करतो तो असतोय. त्यानंतर सेकंड असतोय तो ऍड सिलेक्शन. समजा तुम्हाला यामध्ये सिलेक्शन असं ऍड करायचंय. ओके, तर इथून ऍड करू शकताय. अजून इथे पण थोडं ऍड करायचंय, इथून ऍड करू शकता. आणि कलर तुम्हाला समजा जे काही ब्रश घ्यायचा आहे, ओके, आणि त्याला इथे कलर करू शकता सिलेक्शन वाढवून. ओके, इथे पण खाली करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने सिलेक्शन टूल घेऊन तुम्ही ऍड पण करू शकतात सिलेक्शन. आता ज्या प्रकारे आपण ऍड करू शकतो त्याच प्रकारे सिलेक्शन टूल वर जाते. पुन्हा सबस्ट्रॅक्ट पण करू शकतोय. सबस्ट्रॅक्ट म्हणजे मायनस. तुम्हाला समजा एवढं सिलेक्शन मायनस करायचंय. ओके, एवढा घेतलाय, अजून थोडस घेऊया. त्याला कलर थोडा वेगळा देऊया. ओके, बघा हे जे काही सिलेक्शन आहे ते त्याचं मायनस होऊन जाणार आहे या पद्धतीने. ठीक आहे, याचा यूज एवढाच असतोय, जास्त काही ऍडव्हान्स लेवलला जायची गरज नाही सध्या. ओके, त्यानंतर आता समजा मी एखादा ऑब्जेक्ट घेते, त्याला कलर करते, कंट्रोल बॅकस्पेस. ओके, आणि आता हे जे सिलेक्शन आहे ते घालवायचं आहे तुम्हाला, तर काय करणार, कंट्रोल डी. ओके, कंट्रोल डी. आता यामध्ये मी इलिप्टिकल मर्क्युरी टूल घेते, एखादा सर्कल ड्रॉ करते या पद्धतीने. शिफ्ट की प्रेस करून जर केला तर एकदम गोल राउंडेड येतो. ओके, इथे साईडला जे ब्लॅक मध्ये विड्थ हाईट दिसते तिथून तुम्ही त्याची विड्थ हाईट ऍडजस्ट समजू शकता. आता विड्थ आहे 722, हाईट 722. ओके, आता यामध्ये आपल्याला कलर येलो फिल करायचा आहे. तर काय सांगितलं होतं मी, फॉरग्राऊंड कलर साठी कुठला शॉर्टकट सांगितला होता, ऑल्ट आणि बॅकस्पेस. ओके, या पद्धतीने तुम्ही त्याला मूव्ह करू शकतात हवं तिथे सिलेक्शन. ओके, त्यानंतर आहे आपला सिंगल रो मर्क्युरी टूल. सिंगल रो मर्क्युरी टूलचा एवढा जास्त यूज होत नाही, पण तुम्ही समजा एखादी अशी रो सिलेक्ट करू शकतात, म्हणजे एवढा जो पार्ट आहे. ठीक आहे, याचा समजा मी कलर चेंज करते, ब्ल्यू करते, आणि फॉरग्राऊंड कलर ऑल्ट. ठीक आहे, या पद्धतीने ते सिलेक्शन होणार आहे. त्या पद्धतीनेच जसं रो आपण घेतला त्या प्रकारेच आपण कॉलम सुद्धा सिलेक्ट करू शकतो. ओके, मर्क्युरी टूल मध्ये हेच दोन टूल्स जास्त यूज होतात, रेक्टँग्युलर मर्क्युरी टूल आणि इलिप्टिकल मर्क्युरी टूल. ओके, या दोन टूल्सची तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहे. त्याचा शॉर्टकट आहे एम. समजा तुम्ही दुसरा कुठला टूल सिलेक्ट केलेला आहे आणि कीबोर्डवर एम प्रेस कराल तर ऑटोमॅटिकली हा टूल सिलेक्ट होत आहे. जर तुम्ही इथे क्लिक केलं तर इथे तुम्हाला शॉर्टकट पण बघायला मिळतील. त्यानंतरचा आपल्याला सेकंड पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे लासो टूल. लासो टूल मध्ये क्लिक केल्यानंतर थर्ड टूल बघतोय आपण, लासो टूल. ते लासो टूल मध्ये आता 3 ऑप्शन बघायला मिळणार आहे. एक असतोय लासो टूल, त्यानंतर आहे पॉलिगोनल लासो टूल आणि एक मॅग्नेटिकल लासो टूल. तिघांमधला जो काही आपण डिफरन्स आहे तो बघणार आहोत. आता यासाठी मी एक ऑब्जेक्ट घेते स्क्रीनवर. ठीक आहे, तर हा मी एक बॉल घेतलाय, त्याला आपण लासो टूल फर्स्ट घेतोय, लासो टूल. आता लासो टूलचा बेनिफिट सांगते. जर तुम्ही सिलेक्शन करताय, ठीक आहे, मी इथून सिलेक्शन चालू करते, यामध्ये आपल्याला माउसचं बटन दाबून धरायचंय. ओके, माउसचं जे डावा बटन आहे ना ते दाबून धरायचंय इथून, आणि ते सोडायचं नाहीये जोपर्यंत आपलं सिलेक्शन पूर्ण होत नाही. तुम्ही असं हँड टूलने सारखं असं प्रॉपर जसं आपण ड्रॉइंग काढतो त्या पद्धतीने तुम्हाला हवं तसं सिलेक्शन करू शकताय जिथपर्यंत जमतंय समजा. आणि जिथून आपण स्टार्ट केलंय तिथे असा
एंड करायचंय. ओके, हे सिलेक्ट झालंय प्रॉपर. लगेच आपण दुसरीकडून परत त्याच्यात ऍड असे करू शकतोय सिलेक्शन. बघा या पद्धतीने. समजा मी असा पूर्ण सर्कल घेते. इथून असं फिरवून घेते. जसं तुमचा हात वळेल त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्शन घेऊ शकता. इथे मध्ये जर समजा काही राहिलं तर ते पण परत डबल घेऊ शकता. फक्त दाबून धरायचे माऊसची की जी काही आहे ती. ओके, इन शॉर्ट सांगायचं काय तर लॉसो टूल हँड टूल सारखा काम करतो. ज्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन कराल त्या पद्धतीने ते सिलेक्शन होईल. आता इथे तुम्हाला काही रिमूव्ह करायचं बाहेर आलंय तर इथे सबस्ट्रॅक्ट करा. बघा या पद्धतीने ते रिमूव्ह होत जाईल. जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल सिलेक्शन तर. ठीक आहे, इथे पण आपलं रॉंग झालंय समजा. मी मुद्दामून रॉंग करते तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके, इथे पण कट करते. ओके, आता हा एवढा भाग आपल्याला पुन्हा ऍड करायचा आहे. ऍड सिलेक्शन करू शकताय. ठीक आहे, आता याची तुम्ही कॉपी करू शकता. ओके, कंट्रोल जे करते. काय करते? कंट्रोल जे. कंट्रोल जे केलं की बघा इथे सेकंड लेअर ओपन होणार आहे. मूव टूल घेते. बघा कॉपी क्रिएट झाली त्याची सेकंड कॉपी. कंट्रोल टी करून तुम्ही त्याला लहान मोठा करू शकतात. याची जर आपल्याला अजून कॉपी हवी असेल तर पुन्हा कंट्रोल जे करून पुन्हा त्याची कॉपी तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे, काय करायचं इथे करेक्ट करते. फ्री ट्रान्सफॉर्म केल्यानंतर इथे करेक्ट वर क्लिक करते आणि लेअरला सिलेक्ट करून कंट्रोल जे करते. बघा लेअर टू कॉपी आलाय. पुन्हा त्याच्या जेवढ्या कॉपी हव्या त्या तुम्ही करू शकताय. ठीक आहे, नको असेल सिलेक्ट करा सिंपल इथं लेअर वर जाऊन आणि डिलीट करा. ओके, तर लॉसो टूल मध्ये एवढंच होतं की ज्या त्यामध्ये आपण क्विक हँड टाइप सिलेक्शन करू शकतो. ओके, त्यातून मायनस करायचं असेल मायनस करू शकतो, प्लस करायचं असेल प्लस करू शकतो. क्विक हँड टाइप म्हणजे माउसला क्लिक करून ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आपला सेकंड ऑप्शन आहे पॉलिगॉन लॉसो टूल. ओके, कुठला? पॉलिगॉन लॉसो टूल. सेकंड ऑप्शन काय बघितलंय आपण आज, पुन्हा एकदा रिवाइज करते. मर्क्युरी टूल मध्ये रेक्टँग्युलर आणि इलिप्टिकल मर्क्युरी टूल बघितला जो की सिलेक्शन साठी यूज होतो कुठलंही सिलेक्शन करण्यासाठी. त्यानंतर लॉसो टूल बघितला जो की हँड टूल सारखा काम करतो. त्यानंतर आहे पॉलिगॉनल लॉसो टूल. पॉलिगॉनल लॉसो टूल कसं काम करतो? स्ट्रेट, फक्त त्याच्यामध्ये स्ट्रेट सिलेक्शन होतं अशा टाइपचं. ओके, तो असा क्रॉस सिलेक्शन वगैरे होत नाही त्यामध्ये. फक्त जे काही स्ट्रेट आहे स्ट्रेट लाईन जाते फक्त सिलेक्शनला. एक प्रॅक्टिकल करून दाखवते. सिलेक्शन घालवण्यासाठी आपण काय वापरतो? कंट्रोल डी. आता एक प्रॅक्टिकल घेण्यासाठी मी एक इमेज इन्सर्ट करते आपल्या स्क्रीनवर. ओके, तर ही इमेज मी इन्सर्ट केली आहे. आता यावर आपण कुठला टूल यूज करणार आहे? पॉलिगॉनल लॉसो टूल. ओके, आता याला सिलेक्शन करण्यासाठी काय करायचं? पहिले स्क्रीन तुम्ही अशी झूम करून घेऊ शकतात. ओके, किंवा जर तुम्हाला जमत असेल नॉर्मल फिट स्क्रीनवर तरीही करू शकता. आता मी हा जो काही लॉसो टूल आहे तो इथून खालून सिलेक्शन सुरू करते. ओके, हा बिल्डिंगचा जो खालचा पार्ट दिसतोय इथून सिलेक्शन स्टार्ट करते. इथे एक डॉट देते, फर्स्ट क्लिक करते माउसचा आणि डायरेक्ट इथे वरती करते. ओके, टॉपला जिथे कॉर्नर येतोय. ओके, त्यानंतर बघा इथे दिसतोय तुम्हाला. इथे पुन्हा इकडे आपल्याला एक करायचं आहे. हा जो टूल आहे तो फक्त सरळ काम करतो. ओके, सरळ रेषेत या पद्धतीने पुन्हा इकडे खाली येते. बिल्डिंग कटिंग करतोय आपण. ओके, आता इथून खाली पुन्हा जिथून स्टार्ट केलं तिथे एंड केला. ओके,
एंड केल्यानंतर आपल्या इथे असं सिलेक्शन अपिअर्ड होणार आहे. आता यामध्ये पण जर तुम्हाला याची कॉपी करायची असेल तर कंट्रोल जे करू शकतात. ओके, लेअर 1 ची कॉपी बनणार आहे. जो आपला ओरिजिनल इमेज आहे तसंच राहणार आहे. मूव टूल घेते आणि मूव टूलने बघू शकताय त्याची सेम कॉपी बनलेली आहे. आता ही जी सेम कॉपी ती तुम्हाला त्या डिझाईन मध्ये जी आपण बनवत होतो त्या पेजवर न्यायची असेल तर काय करायचंय, पहिले सांगतोय बघा. इथे 2 पेजेस ओपन आहेत. जेवढे पेजेस आपण ओपन करणार आहोत तेवढे इथे पुढे ऍड होत जातात. आता इथे जी आपण डिझाईन बनवत होतो तो पेज ओपन आहे आणि एक जी आपण बिल्डिंग कटिंग केली आहे आता ती ओपन आहे. तर सिम्पली काय करायचंय, मूव टूल घ्यायचंय. ओके, मूव टूल आणि त्याला इथून असं खेचत इकडे वरती टूल बार वर न्यायचं इकडे आणि पुन्हा इकडे असं खाली आणून असं माऊस सोडून द्यायचा या पद्धतीने. ठीक आहे. आता याला पण सेम जसं आपण या बॉलला फ्री ट्रान्सफॉर्मने लहान मोठा केलं त्या पद्धतीने बिल्डिंग कंट्रोल टी करते आणि तुम्हाला हवं तसं ऍडजस्ट करू शकतात. जो भाग हवाय तो तुम्ही इथे ऍड करू शकताय. ठीक आहे, क्लिक करते इथे. या पद्धतीने बिल्डिंग कटिंग केली आहे. ओरिजिनल इमेज आपला इथे बघू शकताय. ठीक आहे, ही आपली ओरिजिनल फाईल आहे. यातून आपण हा एवढाच पार्ट कट केलाय. समजा फॉर एक्झाम्पल पुन्हा मर्की पॉलिगॉन लासो टूल घेते. मला हा जो मागचा पार्ट दिसतोय तो हवाय. ओके, त्यातला पण हे खाली जो ट्री आहे तो नको, इथून वरून सिलेक्शन घेते मी. बघा, नॉर्मल सिलेक्शन घेते आहे इकडे साईडला असं स्ट्रेट, सॉरी कंट्रोल झेड करते. ठीक आहे, सिलेक्शन आलंय. याची कॉपी करूया कंट्रोल जे करून. ते कॉपी परत मूव टूल घेते. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही बिल्डिंग कट करू शकतात. कुठला टूल यूज केलाय मी, फ्री ट्रान्सफॉर्म साठी काय वापरते पुन्हा सांगते, कंट्रोल टी. ओके, स्क्रीनवर पण दिसतंय तुम्हाला. ही जी काय बिल्डिंग आहे ती कटिंग केली आहे. 2 टूल बघितले आपण लॉसो मध्ये. लॉसोचे 3 प्रकार असतात, लॉसो टूल, पॉलिगॉनल लॉसो टूल आणि मॅग्नेटिक लॉसो टूल. ओके, आता आपल्याला थर्ड ऑप्शन बघायचा आहे तो म्हणजे मॅग्नेटिक लॉसो टूल. 3 प्रकार आहेत लॉसो टूलचे. पुन्हा पुन्हा सांगते. एक आपण फर्स्ट बघितला जो हँड टूल सारखा यूज होतो. सेकंड आहे जो आपण बिल्डिंग कटिंग केली स्ट्रेट कटिंग होते त्याने, आणि त्यानंतर आहे मॅग्नेटिक लासो टूल. ओके, जी जर कुणाला प्रॅक्टिस करायची असेल तर यासारखे इमेजेस गुगलला सर्च करून तुम्ही नॉर्मल प्रॅक्टिस करू शकतात. ओके, आता थर्ड ऑप्शन बघूया, मॅग्नेटिक लासो टूल. त्यासाठी एक इमेज इन्सर्ट करून घेते मी पेजवर. बघा, आता मी एक कारची इमेज घेतली आहे. यावर आपण मॅग्नेटिक लासो टूल कसं काम करतो ते बघणार आहोत. ओके, थर्ड ऑप्शन सर्च करते मॅग्नेटिक. आता मॅग्नेटिक म्हणजे काय, तर जसं मॅग्नेट कसं आपल्याला असं खेचतं, मॅग्नेटला खेचताना चुंबक खेचतं त्याप्रमाणे हे असतंय. जो आपण टूल चालू केला की ते डिझाईन कडे खेचल्या जातं. फक्त काय करायचंय, जिथून आपण स्टार्ट करणार आहोत. आता समजा फॉर एक्झाम्पल मी इथून स्टार्ट करते, व्हील्स पासून इथून स्टार्ट करते. स्टार्ट केल्यानंतर आपल्याला जो माऊसचा कर्सर आहे तो दाबून ठेवायचा आहे उजवा. ओके, आणि फक्त आपला हात असा फिरवायचा, ते ऑटोमॅटिकली जशी डिझाईन आहे त्याप्रमाणे ते, बघा मी जर लांब गेली तर ते असं खेचलं जाते. ओके, पुन्हा एकदा करते. बघा, आता सिलेक्शन करून दाखवते मी. एकदम स्लोली स्लोली करायचंय, जास्त घाई करायची नाहीये. अशा पद्धतीने असं बरोबर प्रॉपर तुम्हाला सिलेक्शन जमायला हवं.
ठीक आहे. व्हील्स पण बरोबर गोल हात फिरवायचा आहे. ते स्ट्रेट घेते. ओके, सिलेक्शन झालं आपलं. आता यामध्ये एक सांगायचं राहिलंय, अँटी अलियास टिक आहे माझं. हे जेव्हा तुम्ही सिलेक्शन कराल कुठल्याही प्रकारचं, तर हे अँटी अलियास ऑन आहे का बघायचंय तुम्हाला. ठीक आहे, अँटी अलियास जे आहे ते ऑन ठेवायचंय, नेहमी ऑन हवंय ते. ओके, आता हे जे काही सिलेक्शन केलंय मी कंट्रोल जे करून कॉपी करते. बघा, ते कॉपी केलं. मूव टूल घेते आणि इकडे आपल्या डिझाईन मध्ये आणते. ओके, कंट्रोल टी करून त्याला असं बिग करू शकताय. ओके, या पद्धतीने आपण त्याची कटिंग केलेली आहे. कुठला टूल वापरलाय? मॅग्नेटिक लॉस. ओरिजिनल इमेज आपला कसा होता? या पद्धतीने व्हाईट बॅकग्राऊंड होता, त्याची आपण प्रॉपर कटिंग केलेली आहे. या पद्धतीने त्याची जी काही शॅडो आहे ती रिमूव्ह केली आहे. तर आजच्या भागात आपलं एवढंच होतं की सिलेक्शन, प्रॉपर सिलेक्शन टूल जो काय आहे, इलिप्टिकल मर्क्युरी टूल, आणि त्यानंतर होता लॉसो टूल. ठीक आहे. आजचा जो काही क्वेश्चन असणार आहे आपला, तो आहे फोरग्राऊंड कलर अप्लाय करण्यासाठी कुठला शॉर्टकट यूज करतात. ठीक आहे, मी व्हिडिओ मध्ये शॉर्टकट सांगितले आहे. उत्तर हवं असेल तर पुन्हा पहिल्यापासून व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.